पहिल्या फेरीतीला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीचे सर्व सामने 3 षटकांचे असलेल्या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधनपाडा ब विपक्ष किंग मेकर महापुली असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्स मध्ये मिड इनिंग्स मध्ये यायचं. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि त्याचा आपण टॉस मिड इनिंग्स मध्ये करणार आहोत. ऑनगोइंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ मालबेडी, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली ब. टॉस जिंकून पारंपरिक पद्धत अर्थातच फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी पारिवली ब संघाला. मात्र कशी कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. चॉईस बॉल नसेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मात्र दिलेला चेंडू जर डिफेक्टेड असेल तर मात्र चेंज बॉल करू शकतात. मात्र त्यासाठी अंपायरची देखील सहमती असणं गरजेचं आहे. ऑनगोइंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मालबेडी संघ, दुसऱ्या बाजूला पारिवली ब संघ. आई गावदेवीचा आशीर्वाद दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या मॅच मध्ये जिंकेल कोण हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आई गावदेवीच्या नावाने हे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनगोइंग मॅच बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आकाश पाहायला मिळेल, तर जिग्नेश आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये सलामीची आलेली. कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. मात्र वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. Let's play game on. Both the team all the best. Show the good game, show the quality of cricket and best cricket as you play. Striker end वरती जिग्नेश पाहायला मिळते, तर बॉलिंग मार्क वरती आकाश. पहिला चेंडू फुलटॉस आहे. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. कॅच इथे झाली आहे ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होत असताना पाहायला मिळतोय. कारण ज्या ज्या वेळेस कॅच सुटली त्या त्या वेळेस इतिहास घडताना आपल्याला पाहायला मिळालाय. रोहित शर्माची कॅच सुटली, त्यांनी 264 धावा बनवल्या, बनला इतिहास. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली होती अफगाणिस्तान विरुद्ध. संघ बॅकफुट वरती होता ऑस्ट्रेलिया संघ, मात्र तिथून त्याची कॅच सुटली, त्याने 200 धावा बनवल्या, इतिहास नाही घडवलं. तर मॅच जिंकल्यावरती त्यांनी वर्ल्ड कप देखील जिंकला होता, त्यावेळेस इतिहास घडला. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिला चेंडू देखील चांगला होता, हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ इथे मिळाली नाही. ज्याप्रमाणे टाळी एका हाताने वाजत नाही त्यासाठी 2 हात लागतात. अगदी एक संगीतकार असेल त्याला गीतकारची देखील तितकीच साथ लागते. अगदी त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये फक्त गोलंदाजी करून चालत नाही, फिल्डरांची साथ देखील देणं तितकंच गरजेचं असतं. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. पुन्हा एकदा झेल सुटलेली पाहायला मिळतीये. 3 चेंडूंमध्ये 2 वेळा झेल सुटलेली आपण पाहू शकतो. थ्रो देखील खराब होता. 2 धावा इथे देखील कंप्लीट होत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. संघर्ष पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पारिवली ब संघाचं कुठेतरी क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला मिळत नाहीये. डीप मध्ये आपण काव कॉर्नर मध्ये प्लेयर पाहिला, त्याच्या माध्यमातून 2 कॅचेस सुटल्या आणि आता त्याला चेंज केलं जात आहे. मात्र त्याला डीप मध्ये तर ठेवलं जात आहे, फक्त प्लेयरची जागा जी मात्र चेंज केली जाते. 2 खेळाडू डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला मिड विकेटला आणि दुसरा म्हणजे लॉंग ऑफ मध्ये. तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये, शॉट मध्ये थर्ड मॅन, शॉट मध्ये फाईन लेग, शॉट मध्ये स्क्वेअर लेग, शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि त्या सोबतीला शॉट मिड विकेट आणि वाईडिश मिड ऑन असे एकंदरीत प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहू शकतो या पहिल्या षटकासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या. रिव्हर्स अटेम्प्ट होता, दुहेरी तलवार पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी होते नो डाऊट एट ऑल, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, मात्र ते देखील चौकार षटकार मारत नाहीयेत.
धावसंख्येची मात्र धावफलकावरती 4 पाहायला मिळेल. 2-0 2-0 असे एकंदरीत धावफलक पाहायला मिळतोय. इथे कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना आयगावदेवी क्रिकेट संघ पारिवली ब या संघाला जिग्नेश शिके संपुष्टात 4 या आकड्यावरती पहिला गडी बाद. न्यू बॅटर रेडी राहायचे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. सूरज आपल्याला पाहायला मिळतील 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. मालविडी विपक्ष पारिवली ब असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजाची साथ मिळत नव्हती, मात्र शेवटच्या क्षणी कॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली मिडॉन मध्ये. सतीशच्या माध्यमातून जर्सी नंबर 36 मध्ये सतीश पाहायला मिळतोय. एफर्ट चांगले होते आणि त्यानंतर कॅच देखील त्याची कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. अशा प्रकारे जर अप्रोच राहिला, फिल्डरांनी साथ दिली, गोलंदाजाचा मानसिक दडपण कमी होतो, तो देखील फ्रंट फूट वरती येताना पाहायला मिळतो. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक अंतिम चेंडू पाहायला मिळतो. या ओव्हर मधील फक्त दिशा दाखवली आहे, मात्र इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. स्किट झाले मात्र चेंडूला सोडलं नाही आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा धावफलकावर. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 5 रन्स विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज कुठला येणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल. दुसऱ्या षटकामध्ये आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी येईल इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून. दुसऱ्या ओव्हर मध्ये आनंद येतोय जर्सी नंबर 56 मध्ये. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सूरज आणि अजय ही जोडी पाहायला मिळते. सलामीला आलेला जिग्नेश परतीचा प्रवास करत असताना तंबू मध्ये पाहायला मिळतोय, तर त्याची जागा भरण्यासाठी सूरज येतोय, ज्याने पहिला चेंडू अगदी फुल लेन्थचा होता त्याला ड्राईव्ह केलं होतं. अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक स्किड झाले मात्र त्यांनी चेंडूला गॅदर केलं आणि फक्त एक धाव पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवरती. आणि अशा प्रकारे एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा पाहायला मिळाल्या. आता प्रश्न असा होता की दुसरा षटक कुठला गोलंदाज टाकेल. ज्याप्रमाणे आकाशने गोलंदाजी केली आहे तशीच गोलंदाजी करत असताना समोरच्या संघावरती प्रेशर कुठला गोलंदाज टाकेल, तर त्याचं उत्तर असं आहे आनंद, जो मात्र पाहायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये येतोय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6 मिनिटं जे मात्र पहिल्या षटकासाठी लागलेले त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. मालबिडी टीम खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. गोलंदाज तयार होईल दुसऱ्या षटकासाठी. इथे लाऊड अपील केली जाते. ह्यूज अपील होती, मात्र आउटसाइड इम्पॅक्ट कदाचित जाऊ शकतो. सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हरवार पद्धतीने पुढे जाते. सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जाते, मात्र सिंगल डबलला प्राधान्य देत असताना येस लेगबायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. प्राधान्य देत असताना सोबतच चौकार आणि षटकार देखील येणं गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट म्हणजे दुहेरी तलवार. चले तो तीर नाही तो फकीर, चले तो आबाद नाही तो बर्बाद. मात्र इथे आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी होतीये. आनंदने इम्प्रेस केलंय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाज शफल होत आहेत, कधी रिव्हर्स अटेम्प्ट करतायत आणि त्या परिस्थितीमध्ये फलंदाज ज्यावेळेस शफल होतो गोलंदाज थोडेसे लाईन लेंथ बिघडवतात, थोडंसं इम्प्रोवाइज करायला बघतात. मात्र इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आनंदच्या माध्यमातून. डीप मध्ये आता 5 खेळाडू पाहायला मिळतील. ऑन साइडला एकंदरीत 2 आहेत. कव्हर मध्ये डीप आणि लॉंग ऑफ इथे शफल झाले होते. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अगदी ऑन साइडला आपल्याला 3 खेळाडू पाहायला मिळतील. ऑन साइडला 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटला तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल.
फॉलो थ्रू मध्ये जजमेंट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 8 पाहायला मिळेल. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये ही दुसरी पाहायला मिळेल. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होते दरम्यान आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती संघर्ष सुरू आहे. मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे पारवली ब संघाला. सध्याच्या स्थितीला मालबेडी या संघाने मोठे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होतोय, मात्र प्रयत्नांती परमेश्वर काय मिळत नाहीये. 9 धावा आहेत धावफलकावरती. जिग्नेश जो मात्र माघारी परतलाय. आकाश आणि सूरजचा संघर्ष पाहायला मिळतो. इथे देखील चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. दुसरा आद्रा, दुसरा झटका. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी पारवली ब संघाला फलंदाज आज अजय चिके संपुष्टात. अजय बॅक टू दी पवेलियन. बघा तिसरा पुकार असेल किंग मेकर मापोली आणि आई गावदेवी काजू बांधणपाडा ब टीमला. तिसरा पुकार आहे. आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे होतील या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र मागचा सामना कसा विसरून चालेल, त्यामध्ये 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा होत्या. 8 गडी बाद झाले होते. तरी देखील आश्चर्याचे धक्के देत असताना मॅच जिंकली कोणी, तर मॅच जिंकली ओम साई उगवेपाडा संघाने. यालाच म्हटलं जातं गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी, अनिश्चिततेचा खेळ ज्याला क्रिकेट म्हटलं जातं. विलोभनीय दुनिया आणि त्यामध्ये सातत्याने काय होईल काय होणार नाही हे कोणी सांगू शकत नाही. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 धावा, 9 रन ऑन दी बोर्ड. बॉलिंग मार्क वरती अतुल आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 2 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. जिग्नेश आणि अजय ही जोडी ओपनिंगला आली होती, जास्त काही करू शकली नाही. एकंदरीत जिग्नेशने 4 धावा बनवल्या, अजयने 1 धाव बनवली आणि ते तंबूच्या आश्रयाला गेलेत. मात्र आता वन डाऊनला आलेला सूरज आणि साहिल संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. साहिलने एकही धाव बनवली नाही. दुसऱ्या बाजूला सूरज ज्याने 3 धावा बनवलेल्या आहेत. वेळ वाचवणं गरजेचं असेल. 11 मिनिटं कंप्लीट झालेत. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. खूप जास्त अवधी घेतला जातोय मालबेडी या संघाच्या माध्यमातून. इथे देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय. टप्पा पडला, फुलल्यांचा चेंडू होता. अंदाधून फटकेबाजी ज्याप्रमाणे करतात अगदी त्याचप्रमाणे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा ब्लाइंड स्पॉट फलंदाजाला वाटला असेल, त्यामुळे अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. लाऊड अपील केली होती, मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. अप्रतिम गोलंदाजी होती. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होती. कंजूस इकॉनॉमिकल इथे गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतीये. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली थोडेसे शफल झाले होते. मागच्या एस्ट्या दिसल्या आणि त्यानंतर फलंदाजाने बँग ऑन टार्गेट चेंडू एस्ट्यान वरती आढळवला. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी पारवली ब संघाला फलंदाज साहिल चिके संपुष्टात. 0 या आकड्यावरती. साहिल बॅक टू दी पवेलियन.
षट क्रमांक तिसरं पाहतोय, यामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट पाहायला मिळाली. न्यू बॅटर किरण येतोय साहिलच्या जागेवरती. मिडल ऑर्डरला सुरुवात झाली, मात्र मिडल ऑर्डर कशी कामगिरी करेल हे देखील पाहणं महत्वाचं. बॅटची कडा लागते, येणार एज पाहायला मिळतो. विकेट एरिया आणि चेंडू चाललाय धनधन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मागे मोर आणि येतोय फलंदाजच्या बॅट मधून हा संघर्षमय 4. 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 14 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी सुरू आहे. अजूनही संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फलंदाजांच्या माध्यमातून एक चौकार आलाय, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, कारण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. मात्र संघाला गरज काय धावेंची, आणि धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14 पाहायला मिळेल. किरण ज्याने पहिला चेंडू फेस करत असताना अगदी बॅटची कडा लागली, नशिबाची साथ देखील त्याला मिळाली. इथे चांगला चेंडू पाहायला मिळेल. गुड लेंथ वरती हा चेंडू हिट होतोय, अगदी टप्पा पडल्यावरती वळण घेतो, आणि तीच गोष्ट किरणने पाहिली आहे. पुन्हा एकदा अगदी पहिला चेंडू फेस करताना जो दृश्य पाहायला मिळाला तोच दृश्य पाहायला मिळाला. बॅटची कडा लागली होती, मात्र इथे 2 धावा कंप्लीट होतील. अशा रीतीने ओव्हर नंबर आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. फक्त आणि फक्त 16 धावा आहेत धावफलकावरती. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे तिसऱ्या षटकाची समाप्ती होती. चौथ्या षटकामध्ये कुठला गोलंदाज येईल, फलंदाजी कशी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आतापर्यंत थोडासा बॅकफूट वरती संघ पाहायला मिळतो. आई गावदेवी क्रिकेट संघ पारोली ब, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो आई गावदेवी मालबेड या संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी इथे होत असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 कंप्लीट होतात. एकंदरीत 16 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकासाठी विजय आपल्याला पाहायला मिळेल. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून चौथ्या षटकामध्ये येतो. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करत होते, थोडासा जजमेंट खराब, आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये वजन आणि धावा अर्धा डझन. 6 धावा. षटकार पुल केलेला स्ट्रोक होता. पुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल हिट, आणि तो मात्र मॅक्सिमम साठी पाहायला मिळाला. आता गाडी गरम होत चालली आहे. आता उन्हाचा तडाखा फक्त आणि फक्त मैदानावरती प्लेयर्सला बसत नाही, तर बॅटचा तडाखा देखील आता गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना बसायला लागलेला आहे. कारण मागच्या 4 चेंडूंवरती 12 धावा आल्यात. विकेट पडली होती, मात्र किरण आला, किरणने चौकार मारला, आणि मोमेंटम स्वतःच्या बाजूने आता संघाचा पाहायला मिळतो. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन कॅचच्या स्वरूपात लागत असताना हा चौथा झटका. पहिला चेंडू षटकार होता, त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत मिड इनिंग्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. डिसिप्लिन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त क्रिकेट खेळतायत तर क्रिकेट खेळून फायदा नाहीये. नाण्याच्या 2 बाजू असतात. पहिला म्हणजे तुमचा क्लास, तुमचा परफॉर्मन्स, दुसरा म्हणजे डिसिप्लिन, आणि इथे डिसिप्लिन शिस्तबद्धता पाहायला मिळते. सो उल्लेख या असोसिएशनचं देखील होणं गरजेचं आहे. दरम्यान चांगला फटका पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. कलेक्शन खराब होतं विजयचं.
एकाला 2 मध्ये रूपांतर केलंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 24 वरती. या षटकामध्ये चांगल्या धावा येतात, मात्र अशीच फटकेबाजी पुढे देखील होणं गरजेचं आहे. धावसंख्येची मात्र धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 24. इथे देखील स्ट्रोक चांगला होता, मात्र डाऊन द बॉल फिल्डर येतात. मिड विकेटला कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज होतोय बाद. लागतोय हा 5वा हादरा, 5वा झटका. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी पारवेली बस संघाला फलंदाज आपण पाहतोय आतिशची खेळ संपुष्टात. आतिश, बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा आणि पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाली. मात्र इथे वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 25 धावा मॅनेजमेंट कमिटी आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये उल्लेख होणं गरजेचं आहे सन्माननीय अमोल शेठ तारे साहेबांचं, त्यानंतर रोहन शेठ पाटील साहेबांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. सन्माननीय राहुल शेठ पाटील असतील, अल्केश शेठ पाटील असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आमचे किरण असतील, त्यानंतर हरीशदादा असतील, यांची देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते, कुठल्या गोष्टीची कमतरता नाही भासणार या गोष्टीचा विशेष अशी पाहणी केली जाते. यावेळेस लोवर 1 होता, मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. फसवा चेंडू म्हणू शकतो आपण. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 26. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी झाली, नो डाऊट ॲट ऑल. या षटकामध्ये 2 विकेट, 2 वाईट बॉल, 1 डबल आणि 1 षटकार, 1 डॉट बॉल देखील आलेला आहे. एका चेंडूचा काही शुल्लक. चांगला चेंडू आहे, मात्र इथे आपण पाहतोय फलंदाज जो मात्र होतोय बाद. अशा रीतीने पहिल्या इनिंगचा वाज विकेट समाप्त होतोय. 26 धावा धावफलकावरती 27 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ, काजू बांधणपाडा ब आणि त्या सोबतीला किंग मेकर महापोली टीम, आपण टॉस का बॉस कक्षामध्ये उपस्थित राहायचंय. सन्माननीय उद्योजक समाजसेवक कुणाल शेठ पाटील यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. महापोली संघाचा कॉल असेल. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय काजू बांधणपाडा ब संघाने. टॉस जिंकलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. डिसिजन फिल्डिंग. समोर जर पाहिला महापोली सारखा एक चांगला संघ पाहायला मिळतोय. पहिली मॅच ते जिंकलेत, तुम्ही पहिली मॅच खेळतायत, काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही, आमची गेम आहे, तेच प्रकारे गेम खेळणार आहे. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते, एक युनिक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफीज बद्दल आणि या क्रीडा स्पर्धेबद्दल काय म्हणाल? ग्राउंड खूप छान आहे, आम्हाला खेळायची संधी पण दिली तर त्याबद्दल थँक्स. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे शुभेच्छा. मी येतोय महापोली टीमच्या कॅप्टनकडे. टॉस आपण हरलात, मात्र टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? डिसिजन बॅटिंग.
मनासारखी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीत पाहायला गेलं पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. काय म्हणाल एकंदरीत पहिल्या मॅच मध्ये कशी कामगिरी तुमच्या माध्यमातून झाली? बैट्समैन हमारे थे वैसे मारने के लिए टीम में. मॅचच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते काजू बांधनपाडा ब टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी किंग मेकर महापोली या संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स सन्माननीय सुभाषी दुमासर. खूप खूप धन्यवाद सहकारी समालोचक प्रथम चव्हाण सर, ज्यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकत होतो. एव्ही स्पोर्ट्स एव्ही का बल्ला मचा रे हल्ला हे आपण पाहू शकता. माशाल्लाह. तर दोन्ही सर्वेचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आपण बघतोय ऐकवती मालपेटी संघासमोर जे लक्ष आहे ते 27 धावांचं, कारण प्रथम फलंदाजी करताना ऐकवती आनंद आणि आकाश हे या सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. यावेळी इनसाइड आउट मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये कव्हर इजरामध्ये झेल आणि ते मात्र पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतो मालपेटे या संघाला. सेकंड राऊंड मधील दुसऱ्या फेरीमधील सर्व सामने प्रत्येकी यानंतरचा सामना आपण 4 षटकांचा खेळवणार आहोत. तर आपण पाहतोय की आईगावदेवी काजू बंधन पाडा बी संघ आपला पहिला सामना खेळणार आहे. एक बाद एक अशी नाजूक स्थिती आपण बघतोय मालपेड या संघाची. पहिले षटक घेऊन आलेले गोलंदाज साहिल. तर न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये महेंद्र पाहायला मिळतोय. आकाश बाद झालेला आहे. बॉलपेचं पहिले षटक आणि बॉलपेच्या पहिल्या षटकामध्ये या क्षेत्राची विरचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. आउटफील्डमध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन रिझन पाहायला मिळत आहे. गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅकवर. तर साहिलाचा सामना करेल फलंदाज महेंद्र. लॉर्डफोर्ड चेंडू टर्न केलेला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू डीप मिड विकेट रिझन मधून फेकी करेल या तालमेलची कमी पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय फक्त एकच धावचे ते 2 धाव होते ते फक्त एकच धाव. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. रनिंग बिटवीन द विकेट साठी तुमची कॉलिंग खूप महत्वाची असते. यस नो वेट.
हो नाही थांब या गोष्टी खूपच महत्वाच्या असतात आणि इथे मात्र ते ताळमेल महेंद्र आणि आनंद यांच्यामध्ये पाहायला मिळालं नाही. इथे स्पोर्ट्स किल्ला चेंडू फोर्स क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक मात्र इथे या अंतिम क्षणी जे चेंडू अडवलेला आहे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या त्या या दोन धावने संघाची धावसंख्या 4. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे साहिलच्या माध्यमातून. फुलटा चेंडू इनसाइड आउट हा फटका क्षेत्ररक्षक मागे आहे चेंडू पुढे. धावांची लयलूट करताना आपण बघतोय आनंद आणि महेंद्र दोन फलंदाजांनी चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने या वाढून होते ते धाव फलकावर 8 धावा. आव्हान येते 27 धावांचा 27 लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय आई गावदेवी मालेपेठ या संघ. हो हो अतिशय सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. मिडविके रिजन मधून 1 बाउंड चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील या चौकाराने प्रवेश करते. 12 धावा आव्हान 27 धावांचा आहे आणि इथे मात्र लवकर मॅच संपवण्याच्या प्रयत्नात मालपेठ हा संघ पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्याचा अपवाद वगळला तर यानंतरचे सामने आपण पाहतोय की गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं आहे आणि फलंदाजासाठी नक्कीच धावा करणं तेवढंच सोपं राहिलेलं नाही. पहिल्या सामन्यामध्ये 55 धावांचं लक्ष्य होतं आपण पाहिलं होतं. पहिला सामना जो खेळला गेला होता त्यानंतर अंडर 35 लक्ष्य पाहायला मिळालं होतं पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर आपण बघितलं तर 32 धावांचं लक्ष्य होतं आणि त्यानंतरच्या सामन्यामध्ये आता मात्र 27 धावांचं लक्ष्य पाहायला मिळते. म्हणजे धावांचा जो ग्राफ आहे तो आता मात्र खाली येताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर मालपेठी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 12 धावा. जिग्नेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. जिग्नेश पटेल टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव. गुजरात की खुशबू असं नक्कीच या नावाने जिग्नेश पटेल या गोलंदाजाला ओळखला जातो आणि इथे मात्र जिग्नेश आपण पाहतोय सध्या पारवली बी संघाकडून. पंकज आनंद पाटील साहेबांचं दरम्यान आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फोर्स किल्ल्या चेंडूला ऑन साइडला मिडविकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. मालपेठी संघाची धावसंख्या एका धावेने पोहोचते ती 13 वर. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आयझरीमरी चषक खांडपे 20-25 हे दिमागदार आयोजन पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला मिडविकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू जोपर्यंत फील करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावेने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. मालपेठी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 15 वर. 27 टार्गेटचा पाठलाग आई गावदेवी मालपेठी संघ करतोय. खरं तर दोन्ही संघ आई गावदेवी नावाने खेळले जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी मात्र झेल ड्रॉप आणि पुन्हा एकदा 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. जीवदान मिळतं फलंदाजाला. धावसंख्या पोहोचते 17 वर. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि या तब्बल 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लो स्कोरिंग सामने आज पाहायला मिळत आहेत. यावेळी आखोटाप्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पंचांचा इथे इशारा येतोय फलंदाजाला डगआउटला जाण्याचा. फलंदाज बाद होतोय झेलबाच्या रूपाने.
टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र डागआउटच्या असलेला परतलेले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता आकाश आणि त्यानंतर आनंद याने बाद देऊन या चांगली फलंदाजी प्रदर्शन केलं. न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय या अतुल. धावसंख्या झाली ती या धावफलकावर 17 धावा. 10 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. न्यू बॅटर अतुल 14 धावांचं योगदान आनंद यांनी आपल्या संघासाठी दिले आहे, ज्यामध्ये 2 चौकांचा देखील समावेश आहे. महेंद्र अजूनही खेळपट्टीवर आहे, वैयक्तिक 2 या धावसंख्या खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आता मात्र नुकताच खेळपट्टीवर पोहोचलेला आहे अतुल. जिग्नेश राईट मोर द स्टंप. इथे या चेंडूला आपटे दिली होती, या चेंडू सरळ निघून जातोय या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 17 धावा. आपण सामना पाहतोय आईगावदेवी पारिवली या विपक्ष आईगावदेवी मालपेट या 2 संघामध्ये. यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये सामन्यांना सुरुवात होईल. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू आता क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लीग रिझन मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 18 वर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला किंग मेकर माफुली विपक्ष आयगावदेवी या काजूबंधन पाडा बी या 2 संघामध्ये, ज्यामध्ये या काजूबंधन पाडा बी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आज अन्यू इंटरव्ह्यूज कानपे संघाला पुन्हा एकदा आपण एन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 2/18. इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये अर्थात 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना सुरुवात होईल. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अजित. 27 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. या आज आव्हाने या माफक पाहायला मिळतात, कारण या अगोदर सामन्यामध्ये देखील आव्हान त्या अगोदरच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्याचा अपवाद वगळला तर त्यानंतरच्या सर्व सामन्यामध्ये माफक आव्हाने पाहायला मिळत आहेत. अजित आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. लॉर्डफोर्ड चेंडू इथे मात्र मेड्युक रिझन मध्ये चेंडूला टोललेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण अड्डे मेड्युक रिझन मध्ये पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. मालपेटी संघाची धावसंख्या एका धावेने पोहोचते ते 19 वर. आपण सामना बघतोय आईगावदेवी या पारविली बी विपक्ष आईगावदेवी मालपेट या 2 संघामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. तिसरं षटक अजित हाताळतोय. तर अजित याचा सामना करेल यावेळी फलंदाज महेंद्र. यावेळी फुलटा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला झेल पकडला जातो मेड्युक रिझन मध्ये आणि इथे या तिसरा फलंदाज बाद होताना मालपेट या संघाचा. नेक्स्ट मॅच किंग मेकर मापुली विपक्ष आईगावदेवी या काजूबंधन पाडा बी. हा सामना संपल्यानंतर लगेच काजूबंधन पाडा बी संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ग्रामस्थ मंडळ खांडफे आयोजित आई जरीमरी चषक खांडफे 20-25 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 4 आपण पाहतोय पारिवली विपक्ष मालपेट या 2 संघामध्ये. न्यू बॅटर विजय. अकोटा चेंडू इथे मात्र झेलची संभावना. येस पॉइंट रिझन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आणखीन एक विकेटचं बदल. मालपेटी संघाला आणखीन एक खतरा. आणि आता मध्ये गोलंदाज विकेट हॅट्रिक वर या स्पर्धेमध्ये या दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक परेश वाघे या गोलंदाजाचे नावे आहे, ज्याने या काजूबंधन पाडा या संघाकडून पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती.
आणि जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली विकेट हॅट्रिक ग्रिप सोफार नावाच्या गोलंदाज नावे. वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाकिस्तानचा गोलंदाज जलालुद्दीन या गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेडली यांनी बांगलादेश विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. पाहू या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक आता मात्र गोलंदाज अजित पूर्ण करेल का. विकेट हॅट्रिक वर अजित हा गोलंदाज पाहायला मिळतोय. न्यू बॅटर देवेंद्र हॅट्रिक बॉल असणार आहे. विकेट हॅट्रिक वर अजित हा गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताळणे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे कॉन्स्टंट आपण पाहतो आपल्या गावावर 19 धावा. धावसंख्येला ब्रेक लगाम लावण्याचं काम अजित या गोलंदाजाने केलेलं आहे. धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 19 धावा. 8 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मात्र विजयाची प्रतीक्षा करावी लागते मालपेट या संघाला. एक सिंगल रन्स आणि सिंगलने संघाची धावसंख्या 7 धावांची आवश्यकता आहे. आणि बरोबर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे आई गावदेवी मालपेटी संघाला विजयासाठी. मात्र गोलंदाज अजित याचं कौतुक करावे लागेल कारण आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 2 विकेट देखील चटकावलेले आहेत. या षटकामध्ये अंतिम चेंडू. अजित अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. केवळ पुश केलेले आहे. पुश करो खुश रहो. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहतोय फॉरवर्ड डिफेन्स. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर आई गावदेवी मालपेटी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून बरोबर 6 धावांची आवश्यकता आहे. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर 5 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या होत्या. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना मात्र तो सामना नक्कीच आपण बघितला तर ओमसाई उगळेपाडा या संघाने जिंकला होता. रोहित याची हिट गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि त्याच्याच प्रकारे रोहित प्रामाणिक कारनामा आता मात्र पारिवली बस संघाच्या गोलंदाजाला इथे करावं लागेल कारण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जम्बो अनिल कुंबळे भारताचा लेग स्पिनर या गोलंदाजाच्या नावे आजचा दिवस राहिला होता. कारण मित्रांनो आजच्या दिवशी 27 नोव्हेंबर 1993 जो हिरो कप वेस्ट इंडिज विरुद्ध झाला होता त्या हिरो कपच्या अंतिम सामन्यामध्ये जम्बोने अंतिम सामन्यामध्ये अवघ्या 12 धावा खर्च करताना 6 विकेट चटकावले. ज्यामध्ये त्याचे गोलंदाजाचं पुस्तकरण जर पाहायचं झालं तर 6.1 षटक त्यामध्ये 2 निर्धाव षटके 12 धावा आणि 6 विकेट हे गोलंदाजाचं त्याचं पुस्तकरण राहिलं होतं. हा गोलंदाज सूरज कशाप्रकारे कामगिरी केली कारण इथे सूर्यला 6 धावांचं संरक्षण करायचं आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सूरज बॉलिंग ट्रॅकवर. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. आपण पाहतोय दुसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. दिमाग के बत्ती जला दे. अगदी मेंटोस खाऊन फलंदाजी करताना फलंदाज आणि हीच गरज आहे कारण जिथे नक्कीच सुईने काम होतंय तिथे तलवारीची गरज कशाला. सिंगल डबलने जे काम बनते तिथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता कशाला. या 2 धावेने संघाची धावसंख्या 23 आणि केवळ 4 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. अमोलजी तारे यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे या स्पर्धेमध्ये. अपार मेहनत अमोल शेठ तारे यांची पाहायला मिळते. त्यांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे प्ले अँड मिस. इथे मात्र काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळाला होता. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 23 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये पुन्हा एकदा 4 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना आता मात्र त्याच प्रकारचं समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गणेश पाटील सरांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य पाहायला मिळतंय. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच गेला आणि क्रिकेटमध्ये म्हणूनच प्रेडिक्शन फेल आहे. स्वीप केलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर रिझनमध्ये 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अखेर फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 25 सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी
आणि आता मात्र इथून 2 धावांची आवश्यकता, 3 चेंडूचा खेळ शेष आहे. मागील सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना तो सामना नक्कीच आपण बघितला तर जिंकला गेला होता. इथे मात्र आपण बघतो मालपेटी संघाला मात्र 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. जास्त विचार विनिमय आपण करायचा नाही, सामना सुरू करायचा आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. आपण सामनामध्ये मालपेटी विपक्ष पारिवली या दोन संघामध्ये, दोन्ही संघाच्या नावामध्ये या आई गावदेवी आहे. मात्र आई गावदेवी आता मात्र कुठल्या संघाला प्रसन्न होईल याचं उत्तर या 3 चेंडू नंतर मिळेल. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. समीकरण अतिशय सोपं झालेलं खरं तर आई गावदेवी मालपेटी या संघासाठी. वेळी संदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर आणखीन आपल्याला सामने खेळवायचे आहेत, याकडे देखील लक्ष असू द्या. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव पूर्ण, दुसरी धावीसाठी प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज बाद. आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. 26 धावा झालेल्या आहेत, मात्र स्कोर इज लेवल. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. एखादा चमत्काराचा आता मात्र पारिवली बस संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल, कारण समीकरण अतिशय सोपं आहे आई गावदेवी मालपेटी या संघासमोर. 2 चेंडूमध्ये अवघ्या 1 धावेची आवश्यकता आहे. न्यू बॅटर अमोल. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. समीकरण खरं तर आपण पाहतो या कागदावर खूपच सोपं झालेलं आहे, मात्र ते अवघड देखील होऊ शकतो. हे मागील सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत होतं, ज्यावेळी 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना 5 धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या. इथे मात्र आता सलीम मिडॉफ आणि सलीम मिडॉल तैनात केले गेलेले आहे. शेजारी वाढलेले आहेत, आपण पाहतोय पडोशी पट गए. दबाव वाढवण्यासाठी आता मात्र क्लोज क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला जात नाही आणि अखेर हा सामना जिंकला आई गावदेवी या मालपेटी या संघाने. मात्र पारिवली ब संघाचं देखील कौतुक करावे लागेल, त्यांनी देखील चांगली फाईट या सामन्यामध्ये दिलेली आहे. मालपेटी संघाकडून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अखेर हा सामना मालपेटी संघाने जिंकलेला आहे. 27 धावांचं माफक लक्ष असताना देखील आई गावदेवी पारिवली बी संघाने शेवटच्या षटकापर्यंत फाईट दिली होती, त्यांचे देखील कौतुक आपण करूया. हार्ड लक पारिवली बी अँड अभिनंदन मालपेटी. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी शेवटचं षटक घातलं होतं, 10 धाव खर्च केले होते आणि 2 विकेट प्राप्त केले होते, विजय ठरलाय. ज्याच्या नावामध्ये विजय आहे, विजय देखील मालपेटी संघाने मिळवला आणि म्हणूनच विजय ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. विजय इज मॅन ऑफ द मॅच. पारिवली ब संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा. पारिवली ब आई गावदेवी पारिवली ब संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच विजय मालपेटी संघाकडून ज्यांनी विजयामध्ये मोलाची कामगिरी केलेली आणि तो विजय ठरलाय, ज्याच्या नावामध्ये विजय आहे आणि विजय आणि अखेर आपल्या गोलंदाज जोरा आपल्या संघाला विजय देखील मिळून दिलेला आहे. तो विजय ठरला या सामन्याचा सामनावीर. विजय आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी या. विजय अक्षयजी लडकू पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. श्री हेमंत प्रकाश चोरगे साहेब, अध्यक्ष धर्मवीर युवा प्रतिष्ठान खांडपे यांच्या माध्यमातून, आणि या आकर्षक ट्रॉफी विजय यांनी पटकवलेली आहे. आपण पाहू शकता सामनावीर विजय आपल्या सामन्याच्या विजयामध्ये त्याचा सह्याचा वाटा आहे.
ज्याच्या नावामध्ये विजय आहे आणि आपल्या संघाला विजय देखील त्याने मिळवून दिले आहे. विजय ठरला या सामन्याचा सामना. वेल प्लेड विजय अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याला सुरुवात आणि समालोचन कक्षामधून देखील करूया बदल. समालोचन कक्षामधून सज्ज होतील माझे सकल समालोचक प्रथम चव्हाण सर.